इथे भक्तांची एक वेगळी जात आहे आणि अभक्तांची एक वेगळी जात आहे. बस या दोनच जातीतला सगळा प्रकार आहे. ज्ञानचोदी करायची असेल ना तर अशी उगाचच अवघड शब्द वापरायचे असतात. म्हणजे अयोध्येतलं मंदिर हे आता बियॉन्ड द पॉलिटिक्स झालेलं आहे. तुम्ही असाल उद्धव ठाकरेंच्या संस्कारातले घेणा बँकवाले, 4-2 शेंगा उचलून नेण्याने आम्हाला घंटा फरक पडत नाही. घंटा आम्हाला सवय आहे हे देण्याची. याने आम्ही व्यथित नाही होत, याने आम्ही समाधानी होतो. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. चोराला शिक्षा देऊ, त्याला कोर्टात नेऊ, त्याची पोलिसात देऊ, FIR झालीच आहे, सगळं करू. तुमच्यासारख्या शहाण्यांनी या विषयात बोलायचं काम नाही. कारण काय फरक पडला आमचा? आम्ही पुन्हा पुन्हा ते मंदिर उभं केलं. नमस्कार. ते आज तक मुंबई तकवाल्यांचे मिलिंद खांडेकर आणि ते एक सर्वे घेणारे सी वोटर्सचे यशवंत देशमुख यांची एक मुलाखत पाहण्यात आली आणि ते म्हणाले की हिंदूंचं मन राम मंदिरातल्या चोरीमुळं व्यथित झालेलं आहे, हिंदू नाराज झालेला आहे. बियॉन्ड द पॉलिटिक्स वगैरे असले इंग्रजी शब्द वापरत. कसं असतं, शहाणपणा म्हणजे ज्ञानचोदी करायची असेल ना, बकचोदीसारखी ज्ञानचोदी नावाचा एक शब्द आहे. ज्ञानचोदी करायची असेल ना तर अशी उगाचच अवघड शब्द वापरायचे असतात. म्हणजे आपण खूप हुशार आहोत, आपण खूप ज्ञानी आहोत असं जगाला वाटत असतं. आणि हे सगळं दाखवून एक सेपरेट नरेटिव्ह तयार करायचा असतो यांना की कसा घोटाळा आहे. म्हणजे अयोध्येतलं मंदिर हे आता बियॉन्ड द पॉलिटिक्स झालेलं आहे वगैरे वगैरे सगळं ते बोलत होते. 2-4 वाक्य ऐकवतो. अयोध्या अब मुझे लगता है कि राजनीति के बियॉन्ड हो चुकी है। मुझे लगता है जिस तरीके के आंकड़े हमको सर्वे में दिखे हैं उसमें एक सामान्य हिंदू का जो मन व्यथित हुआ है उसका राजनीति से कोई लेना देना नहीं। तो हिंदू अक्रॉस द स्पेक्ट्रम दुखी है, व्यथित है, जो भी हुआ है उससे, और वो क्षोभ उनका दिखाई दिया है आंकड़ों में, इससे कोई इनकार नहीं कर सकता. पाहिलं यांना कोण सांगितलं आमचं मन व्यथित झालंय म्हणून? ओ यशवंत देशमुख, ओ मिलिंद खांडेकर, तुम्ही असाल पुण्या मुंबईतले किंवा आजूबाजूच्या परिसरातले जिथे देणं हा प्रकार माहीत नाही. तुम्ही असाल उद्धव ठाकरेंच्या संस्कारातले घेणा बँकवाले, सगळंच घ्यायचं, देना माहीतच नाही, लेना घेना एवढे शब्द त्यांना माहीत आहेत. पण आम्ही हिंदू असल्या किरकोळ प्रकाराने व्यथित होत नसतो होत व्यथित. आणि खरं सांगू, तुमच्यासारख्या लोकांनी आमच्या रामाला कधी आपला समजलंच नाही. तुमच्यासाठी राम मंदिर हा तटस्थ ॲनालिसिसचा विषय होता, तटस्थपणे बोलण्याचा विषय होता. काय देशमुख कोण जातीचे, खांडेकर कोण जातीचे याचे मला देणं घेणं नाही. इथे भक्तांची एक वेगळी जात आहे आणि अभक्तांची एक वेगळी जात आहे. बस या दोनच जातीतला सगळा प्रकार आहे. असल्या किरकोळ काही गेलं म्हणून किंवा किरकोळ कुणी नेलं म्हणून आम्ही व्यथित कधी होत नाही. काय आहे, ही जात ना पिकवणाऱ्यांची आहे. पुन्हा सांगतो, माझ्या आडनावावरून माझी जात शोधायची नाही, माझ्या आडनावावरून माझी जात काढायची नाही. अस्सल शेतकरी आहे, मूळचा शेतकरी आहे, शेतात पिकवतो, माझा बाप राबतो, माझा भाऊ राबतो, अस्सल शेतकरी आहे. म्हणून आम्हा शेतकऱ्यांना किरकोळ गोष्टी नेल्याचं कधी काही वाटत नाही. आमच्या शेतामध्ये भुईमुग पेरायचे, आता बंद झाला, पण दुसरं पिकं आली. मी स्वतः भुईमुग उपटल्यावर भुईमुग वेचताना वाटे करायचं काम केलेलं आहे माझ्या आजोबांच्या सोबत शेतावर जाऊन. एखादा वाटा 4 शेंगा जास्त गेल्या म्हणून आम्ही कधी आरडाओरड नाही केली. न्यायची लोक. अहो भुईमुग वेचायला आलेल्यापैकी बरेच जण तर भुईमुगाच्या शेंगा खायची, तिथेच कच्च्या भाजून खायची. कधी का खाल्ल्या असं कोणी विचारलं नाही. अफाट शेंगांच्या मधून पोतभर शेंगा भाजून खाल्ल्यात काय फरक पडतो? अहो शेतातून पायवाट जायची, म्हणजे माझ्या गावातून रेणापूरून घनसरगावला जाणारी वाट होती आणि या वाटेवरून चालता चालता, म्हणजे अजूनही ती वाट आहे, लोक भुईमुगाच्या शेंगा उपटून घ्यायचे आणि चालत चालत खायचे. कधी शेत राखणाऱ्या गड्यांनी किंवा मालक असला तरीही थांबवून टाक माझ्या शेंगा असं कधी म्हणल्याचं ऐकिवात नाही आम्हाला. 4-2 शेंगा उचलून नेण्याने आम्हाला घंटा फरक पडत नाही. घंटा नेतात लोक. आमच्याकडं मुगाच्या शेंगा असतात, लोक नेतात. त्या तुमच्या पुण्या मुंबईकरांच्या सारखं हुरडा पार्टी करायला पैसे खर्चावे लागत नाहीत आमच्याकडच्या माणसांना.
मस्तपैकी रानात पोतं टाकलेलं असतं, खताच्या पोत्याचं चवाळं टाकलेलं असतं, हुरडा भाजणं चालू असतं, आकटीत आर पडलेला असतो, मध्ये मस्तपैकी कणसं घालायची, 2-4 माणसाला बोलवून घ्यायचं, आजूबाजूला रे हुरडा खायला ये म्हणायचं. शेंगदाण्याची चटणी, मीठ, गूळ हे प्रकार सोबत, तिळाची चटणी प्रकार सोबत ठेवायचे. रानात पुड्या बांधून ठेवलेल्याच पुड्या सोडायच्या, हुरडा भाजायचा आणि खायचा. 4-2 लोकांनी चालत चालत हुरडा भाजून घेतला आकटीत. येणाऱ्या जाणाऱ्याला सोपं व्हावं म्हणून आकटीजवळच रानशिन्या गवऱ्या ठेवलेल्या असतात. हे आमची सवय आहे. 4-2 गोष्टी गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. चलत चलत हरभऱ्याची भाजी खुडणाऱ्या बाया शेतामधली हरभऱ्याची भाजी खुडून शहरात नेऊन विकतात आणि त्याच्यावर पैसे कमवतात. आमच्याकडं ज्वारीच्या धाटामध्ये वाळकं येतात, वाळकं. तर तुमच्याकडं काय वेगवेगळी नावं असतील. काकडीजन्य पदार्थ तो असतो, काकडी सारखा पदार्थ असतो वाळूक नावाचा, कोणी त्याला काही काही वेगळ्या नावाने ओळखतं. ते वाळकं लोक मालकाच्या समोरून काढून येतात. आम्हाला काय वाटत नाही एवढं नेल्याचं, कारण देवाने एवढं दिलंय, थोडं कुणी नेल्याने फारसा फरक पडत नाही असं समजणारे शेतकऱ्याची जात आमची. पिठमाग्या म्हणता म्हणून सांगतो, तुम्ही सगळे म्हणता म्हणून सांगतो. रानात खळं मागायला 12 बोलतेदार येतात शेतकऱ्याच्याकडं. द्यायचं धान्य ब्राह्मणाला, गोसाव्याला, नाव्याला. आता काही ठिकाणी तर आम्हाला नेऊन द्यायची सवय आहे. गाडीत टाकायची, गाडीत 5 पोते टाकायचे, 5 पोत्या इतकं भरायचं आणि नेऊन त्या प्रत्येकाच्या घरात एक एक धान्य देऊन टाकायचं, ही आमची सवय. नावी, सुतार, तांबोळी, तेली या सगळ्यांना द्यायचं. आणि खळ्यावर कुणी आलंच आणि म्हणलं थोडं जास्त टाका ना, तर पायलीभर ज्वारी जास्त टाकताना अजिबात संकोच वाटत नव्हता. चल जाऊ दे, घेऊन जा म्हणायचे. त्यालाही लागतं हे माहीत असायचं ना. आम्हाला सवय आहे हे देण्याची. याने आम्ही व्यथित नाही होत, याने आम्ही समाधानी होतो. आमच्या भरल्या घरातून पसाभर ज्वारी, पसाभर गहू जास्त गेले आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की आम्ही समाधानी होतो. चोरून हुळा खाणारे, चोरून हुरडा खाणारे, चोरून शेंगा खाणारे खातात म्हणून रानशिन्या गवऱ्या ठेवून त्याला पेटवता यावं आकटी याची व्यवस्था करणारे आम्ही आहोत. चोराचंही पोट भरलं पाहिजे हे आमच्या मनात आहे. उगाच नाही आमची माती आमची माणसं म्हणत. पण दुर्दैवाने काय झालं माहिती आहे, हा शब्द जरा वेगळ्याच अर्थाने या लोकांनी वापरला. आमची माती आमची माणसं, आणि हे आमची समजलेली माणसं आमच्याच मातीला येऊ लागली. आमची श्रद्धा देवावर आहे. आम्ही देवाला देतो. तिरुपतीला दान टाकणारे थेट तिरुपतीला पोचतं म्हणून नाही टाकत. ते काय म्हणतात, इथे एक व्यवस्था उभी राहिली आहे, हजारो कर्मचारी काम करतायत, लोकांना अन्नदान होतं आहे, प्रसाद वाटप केला जातो, राहायची सुविधा होते आहे, म्हणून आम्ही दान करतो. आमच्यातलं थोडं द्यायची सवय आहे. राम मंदिरातल्या हजारो कोटीच्या निधीमध्ये 1-2 कोटी कुण्या चोट्ट्यानी चोरले असतील तर आम्ही व्यथित नाही होत. आम्हाला एवढंच वाटतं की काय आम्ही येडेगावाला ठेवलं होतं, त्याला नाही कळलं. चंपतराय आमचा नाही कळलं. आमची चंपतरायावर पण शंका येत नाही, रखवालदारावर पण शंका येत नाही. येड्याला कळलंच नाही, नेलं चोरून, जाऊ दे रे आपण अजून आणू, गरज असेल त्याला, असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आमच्या श्रद्धा कमी होत नाहीत, आम्ही व्यथित होत नाहीत, आम्ही निर्माण केलेली व्यवस्था उद्ध्वस्त करत नाहीत. देवळात चोरी होते म्हणून देऊळ पाडल्याचं कुठं ऐकलंय का तुम्ही? नाही, चोरी होती देवळात, देवळात पाडून टाका, रामच नको, असं ऐकलंय का तुम्ही कधी? नाही ना. आम्ही व्यथित होणाऱ्यापैकी नाही आहेत. आमचा पैसा, आमचं मंदिर, आमची वृत्ती आम्हाला ठरवू दे की तुम्ही कशाला आलाय शानपण करायला. तुमचं तर आमच्या देवाशी वाकडच आहे. ते अखिलेश वाकडच आहे, सुषमा वाकडच आहे, हरामखोर म्हणणारा उद्धव वाकडच आहे, हे खांडेकर बिंडेकर सगळे वेगवेगळ्या संपादक असलेले त्यांचं वाकडच आहे. ते तटस्थपणे असतात ना. म्हणजे हे खांडेकर काय ते खांडेकर, ABP मधले खांडेकर काय आणि ABP सोडून गेलेले खांडेकर काय, मिलिंद खांडेकर सोडून गेलेले. तुम्ही कधी याला मोकळेपणाने पाठिंबा दिलाय?
कधीच नाही. हे बरोबर होतंय का? उशीर का होतो आहे? असले 65 प्रश्न विचारून तुम्ही आमच्या श्रद्धेचा घातच केलाय नेहमी. त्यामुळे तुम्ही या प्रकारात न बोललेलं बरं. आमचं देऊळ, आमचं जगणं, आमचं मरणं, आमचं हसं, आमचं आम्ही जगू, एवढंच ना. एकटे जगू जे गाणं आहे ना, उद्धव ठाकरे म्हणाले होते, तसं ना आमचं आम्ही जगू. काय सांगता रे फुकाचं उगाच? मंदिर लुटलं, मंदिर लुटलं, मंदिर लुटलं. आम्हाला घंटा फरक पडत नाही मंदिर लुटल्याने. आता मोहम्मद गौरीनी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं आणि काय क्विंटलनी टनानी सोनं घेऊन गेला म्हणे. काय फरक पडला आमचा? आम्ही पुन्हा पुन्हा ते मंदिर उभं केलं. असे अनेक गौरी येतील जातील. ते तिकडून आलता अब्जुल्ल्या दक्षिणेतून आमच्या तुळजाभवानीचं मंदिर तोडायला आला म्हणे. काही मूर्त्या त्यांनी जात्यात घालून भरडल्याची कथा आहे. काय झालं? पुन्हा आमचं तुळजाभवानीचं मंदिर उभं आहे. हे असे अब्जुल्ले बिब्जुल्ले येत राहतात. प्रॉब्लेम काय आहे? अब्जुल्ल्याचा नाही आहे. प्रॉब्लेम गौरीचा नाही आहे. प्रॉब्लेम त्या कर्नाटकातल्या हंपीच्या मंदिरावर आक्रमण करणाऱ्याचा नाही आहे. आमचे लोक हुशार आहेत. मंदिर म्हणजे मूर्तीच घोड्यावर टाकून घेऊन यायला गपचूप हुशार आहेत. नवे मंदिर उभा करायला समर्थ आहेत. प्रॉब्लेम अब्जुल्ल्याचा नाही, प्रॉब्लेम गौरीचा नाही आहे. प्रॉब्लेम त्या गौरीला, त्या अब्जुल्ल्याला मंदिर दाखवून लुटायला लावणाऱ्यांचा आहे. प्रॉब्लेम आमच्यातल्याच गद्दारांचा आहे. म्हणून त्या गद्दारांना मला सांगायचं आहे, राम तुमचा कधीच नव्हता, तो आमचा होता. आम्ही उभा केला, परत उभा करू. 4-2 रुपये चोरल्याने आमच्या धर्मावरच्या, रामावरच्या श्रद्धा कमी होत नसतात. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. चोराला शिक्षा देऊ, त्याला कोर्टात नेऊ, त्याची पोलिसात देऊ, FIR झालीच आहे, सगळं करू. तुमच्यासारख्या शहाण्यांनी या विषयात बोलायचं काम नाही. कारण खंडीवर धान्यातलं पसाभर कोणी नेलं तर आम्ही व्यथित होत नाही. उलट त्याच्या कामाला आलंय याचा आनंद आम्हाला वाटतो. पण जर कोणी फसवून नेणार असेल तर त्याची व्यवस्था करणारे आम्ही आहोत. राम मंदिरावर उगाचच 65 लोकांनी, ज्यांचा रामाला विरोध होता, तिथल्या चोरीवर निष्कारण बोलण्याचं कारण नाही. नमस्कार.